ठिकाणी आपल्या सर्वांचे हे सुद्धा जिल्हा परिषदेच्या आपल्या उमेदवाराची केडीपी या ठिकाणी मी आदरणीय महाराज साहेबांचं धन्यवाद देऊ इच्छितो आणि या ठिकाणी आपण या सभेसाठी मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं की जे शिंदे साहेब ज्या हेलिकॉप्टर मधनं आले महाराज साहेबांच्या वतीनं आपल्या कुसुंबी गटाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। महाराज साहेबांच्या आज 3 सभा आहेत। महाराज साहेबांना पुढे जायचंय। मी एवढीच सगळ्यांना विनंती करतो, महाराज साहेबांना अधिकचा वेळ देण्यासाठी आपली सगळी यंग ब्रिगेड, सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व वयस्कर मंडळी कुसुंबी गटातले आदरणीय महाराज साहेबांच्या सूचनेनुसार सज्ज आहे। येत्या 7 तारखेला महाराज साहेबांच्या तिन्ही उमेदवारांचं, जिल्हा परिषदेच्या उमेदवारांचं अर्चनाताई डांजाणे, आंबेडकर गणाचे उमेदवार विजयराव सपकाळ आणि कुसुंबी गणाचे उमेदवार पुष्पाताई चिकणे या तिघांच्याही समोरचं कमळाचं बटन दाबून आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावं एवढी विनंती या निमित्तानं करतो। बरंच बोलायचं होतं, सागरने थोडासा वेगळा विषय काढला, परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या आपल्या आराध्य दैवत महाराज साहेबांचे वडील कैलासवासी अभयसिंहराजे भोसले भाऊसाहेब महाराज यांची आज पुण्यतिथी आहे। त्यांचं स्मरण आपल्याला सगळ्यात अगोदर करावं लागेल की आज स्वर्गीय अभयसिंह महाराजांनी त्यांच्या वारशानं आदरणीय सन्माननीय आपले महाराज साहेब हे आपले जावली आणि साताऱ्याचे आमदार झाले आणि 17 वर्षामध्ये या जावलीचा, खास करून आमच्या कुसुंबी गटाचा कायापालट करण्याचं काम आदरणीय महाराज साहेबांनी केलंय। मी सगळ्यांना विनंती करतो आणि शब्द देणारा नेता, शब्द पाळणारा नेता आदरणीय महाराज साहेब आहेत। अधिक न बोलता आपण सगळी जण, आपण परवा दिवशी आपल्या 3 सभा झाल्या आणि अल्पावधीमध्ये निमंत्रण देऊन आपण एवढ्या प्रचंड बहुसंख्येने उपस्थित राहिला। मला कुणाचंही नाव घेता आलं नाही। मी सर्वांचंच, व्यासपीठावरच्या मान्यवरांचं आणि समोर उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या पायाला स्पर्श करताना थांबतो। धन्यवाद। सगळे स्टेजवरची माणसं आणि समोरचे सगळी देव माणसं, कारण देव माणसं आणि सगळ्या लाडक्या बहिणी तर आहेतच, पण आता तुम्ही आज सगळ्या देवांपेक्षा देवीच्या रूपामध्ये, कारण मी देव माणसं या अर्थानं म्हटलं, अरे समोरच्या देव इथल्या स्टेजवरच्यांवर पावले तर वरच्यांचं खरं आहे, समोरचे कोपले तर वरचे आम्ही सगळे घरी गेल्याशिवाय राहणार नाही वस्तुस्थिती आहे। म्हणून तुम्ही सगळे समोर बसलेले सगळी देव माणसं, तुमचा आशीर्वाद सगळ्यांना मिळावा ही विनंती आहे। आपण लोकशाहीत सगळेजण आहोत, लोकशाहीमध्ये आपण राहतो, वावरतो, काम करतो आणि खऱ्या अर्थानं लोकशाही मधला अधिकार आणि लोकशाहीतला राजा हा मतदार असतो ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे शेवटी या ठिकाणी सर्वांचं भवितव्य घडवायचं आणि आपल्या जावळी तालुक्याची धुरा कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय आपण सगळेजण 7 तारखेला घेणार आहे। मला आपल्याला अगदी नम्रपणे एवढं सांगायचंय की आपण आज मंत्री म्हणून मी काम करतोय, आपल्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून आता ही माझी 3री टर्म आहे, म्हणजे सगळे मिळून 5 टर्म, सातारा विधानसभेमधले 2 आणि आपल्या जावळी विधानसभा मतदारसंघामधली ही 3री माझी आमदार म्हणून काम करण्याची टर्म आहे आणि या याच्यामध्ये 15 वर्ष आपण मला साथ दिलेली आहे। 15 वर्ष या जावळी तालुक्यानं मला आशीर्वाद दिले ती वस्तुस्थिती आहे। हा जावळी तालुका एक इतिहासामध्ये नोंद असणारा हा तालुका आहे। या जावळी तालुक्याच्या प्रत्येक डोंगरात कडेकपारी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची एक इतिहासाची कोणगाठ आहे। प्रतापगड असेल, प्रतापगडाचा पराक्रम असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा, किंवा या जावळी तालुक्यामधला छत्रपतींचा इतिहास असेल, किंवा जो राजमार्ग आपल्या जावळी तालुक्यातनं जातो, त्या राजमार्गाला छत्रपतींचं आणि त्यांच्या सैन्याचे पाय लागले, त्यांच्या मावळ्यांचे पाय लागले, असे अनेक ऐतिहासिक क्षण, अनेक ऐतिहासिक घटना गोष्टी
या जावळीनं बघितलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि असं असताना सुद्धा आपण नेहमीच मला साथ दिली, नेहमीच माझ्यावर आशीर्वाद ठेवला, मला भरभरून माझ्यावर विश्वास ठेवून मला काम करण्याची संधी दिली. आणि आज आपल्याच आशीर्वादानं या महाराष्ट्र राज्यातला सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मी काम करतोय, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. हे मी एकटा करू शकत नाही, तुम्ही सगळे माझ्या मागे होता, माझे सगळे इथं असणारे पत्रकार बंधू सुद्धा माझ्या मागे होते. या सगळ्यांमुळं खऱ्या अर्थानं मी हे सगळं करू शकलो किंवा या पदापर्यंत, या हुद्द्यापर्यंत मी जाऊ शकलो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझं सगळं जे मंत्रिपद आहे ते तुम्हाला, माझ्या जावळीच्या जनतेला अर्पण करतो, हे या निमित्तानं मला सांगायचंय. कारण जे मिळालंय ते तुमच्यामुळे मिळालेलं आहे. जे आज राज्यात मला जे काही ओळख माझी निर्माण झाली आहे ती तुमच्या एका मतामुळे निर्माण झाली आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यामुळे भाऊ, आपण सांगितलं त्याप्रमाणे जोपर्यंत मी म्हणजे समाजकारणात, राजकारणात आणि इथं आहे तोपर्यंत माझ्या जावळी तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी लढत राहीन, भांडत राहीन आणि माझा तालुका प्रगतीच्या दृष्टीनं गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करत राहीन. हा माझा शब्द आपल्याला सुद्धा आहे आणि माझ्या सर्व जावळीतल्या माता भगिनी, माझ्या वडीलधारी आणि माझ्या तरुण मित्रांना आहे, मुंबईकर मंडळींना आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे कुठलाही प्रश्न माझ्याकडे सोपवलेला अर्धवट मी कधी सोडणार नाही याची आपल्याला या निमित्तानं ग्वाही देतो. बोंडारवाडी धरणाचा प्रश्न आज इथं तुम्हाला ठामपणे सांगतो आणि सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की बोंडारवाडीचं धरण होणार आणि हे धरण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच करणार. या पलीकडे इथे येऊन कुणी काही घोषणा करू देत, कुणी काही बोलायचं ते बोलू दे, कुणी पाहिजे तेवढं हातवर लांब भाषण ठोकू दे, कुणाच्या मध्येही हे धरण करण्याची धमक नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. धरण करण्याची ताकद, या धरणाला लागणारा पैसा, या धरणाला लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या, या धरणाला लागणारं पाणी, सगळं जे आहे हे आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनीच आपल्याला दिलंय. हे आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं. माझ्या एवढ्या सगळ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत. आता जर रांदेताई मला सांगत होत्या, सगळ्या बाकी भगिनी सकाळपासून प्रचारामध्ये फिरतायत. माझा तुम्हाला इथं शब्द आहे की पाण्याच्या बाबतीत हा तालुका आणि आपला केळघर, मेढा, कुसुंबी हा सगळा आपला भाग जो आहे, मग माते असेल, आपलं मोहाट असेल, हा सगळा भाग आहे. जोपर्यंत हा भाग स्वयंपूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून कुठं जात नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ज्या वेळेला हे धरण आणि या धरणाचं पाणी इथल्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये जाईल त्याच वेळेला तुमचा जर आदेश असेल तर तिथून पुढे थांबील, जर आदेश नसला तर तिथून दुसरा निर्णय घेईल, एवढंच सांगतो. पण पाणी असतोपर्यंत धरणाचं मी कुठं जात नसतो. त्यामुळे तुम्ही पण काही काळजी करू नका. आणि काही लोक आणि हा इशारा काही गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या लोकांना पण आहे. तुम्ही पण काय प्रयत्न करू नका. शिवेंद्रराजे जावळीतच आहेत आणि जावळीतच राहणार आहेत. त्यामुळे कुणी इकडे येऊन आमच्या इथं घुसायचा, आमच्या इथं काहीतरी उद्योग करायचा प्रयत्न करू नका. तुमचं राजकारण हे 7 दिवसापुरतं आहे, 7 तारखेपुरतं आहे. त्याच्यानंतर काही जण मुंबईकडे जाणार, काही जण कोरेगावकडे जाणार आणि आपणच इथं असणार, एवढं लक्षात ठेवा. विकासावर निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि हे आपल्यावर टीका करायला आपणच केलेल्या रस्त्यांवरनं, आपणच बांधलेल्या पुलांवरनं येणार आणि आपलंच माप काढून जाणार. म्हणजे ही गंमत आहे. म्हणजे तुम्ही जो विकास आम्ही गेल्या 15 वर्षामध्ये उभा केला, ज्या विकास निर्माण करण्यासाठी, या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी वेळ दिला, त्याच्यासाठी आम्ही पळालो, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मंत्रालयातले जिने, लिफ्ट सगळं आम्ही वर खाली करून हे केलं. हे सगळं आम्ही आज करून या तालुक्यामध्ये आज जे रस्त्याचं जाळं प्रामुख्याने ते निर्माण केलं. आज आपल्या ग्रामपंचायतीचे कार्यालय आपण उभी केली, आज समाज मंदिर उभी केली, आज जल जीवनच्या माध्यमातून योजना केल्या. सगळं जे हे गेल्या 15 वर्षामध्ये या तालुक्यात आपण केलं. काही प्रश्न असे होते की 30-30 वर्ष या तालुक्यातले ते प्रश्न सुटले नव्हते.
त्याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुसुंबी कोळगर रस्ता. आल्या आल्या आपण कुसुंबी कोळगर रस्ता प्रस्तावित करून मंजूर करून पूर्ण सुद्धा केला. आज पलीकडचा आपला बामनोली भाग मेढ्याशी जोडण्याचं काम आपण केलं. आज त्याच्या पुढे जाऊन आपण हे करतोय. आज आपला जावळी तालुका आपण कोकणाशी जोडतोय. एवढं मोठं काम आपण 350-400 कोटीचं आज आपल्या तालुक्यात सुरू आहे. आणि या सगळ्या कामांमुळं हे नुसते रस्ते होणार नाही आहेत, हे उद्याच्या काळामध्ये या तालुक्याचं अर्थचक्र या सगळ्या रस्त्यांमुळे बदलणार आहे, हे आपण लक्षात घ्या. आज आपण वायटेवरनं माचुतरला रस्ता काढायचं आपलं काम सुरू आहे. इकडं डांगरेघर वरनं धावलीला रस्ता आपण काढतोय. इकडून आपलं कुरोळशीवरनं वारणे वस्ती मार्ग राजमार्गाला आपल्याला तो भाग जोडायचा आपलं चालू आहे. असे अनेक नवीन प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेत. आणि म्हणून पर्यटन जे हे आपल्या तालुक्यामध्ये आलं पाहिजे, पर्यटक इथं आले पाहिजेत, पर्यटन वाढलं पाहिजे, 4 पैसे इथंच मुलांना मिळाले पाहिजेत, छोटे छोटे हॉटेल व्यवसाय चालले पाहिजेत, इथं बोटिंग झालं पाहिजे. भाऊ गंमत वाटते, कनेरचं जलाशय आपल्या इथं, जमिनी बुडल्या आपल्या. आणि पूर्वीच्या काळामध्ये भाऊ त्याच्यावर बोट क्लब केला कोणी तर कोणतरी फलटणचा माणूस आहे. जमिनी आपल्या गेल्या, खस्ता आपण खाल्ल्या, म्हणजे देशोधडीला आपण लागलो. आणि बोट क्लब कुणी काढलाय पूर्वी तर फलटणच्या माणसानं बोट क्लब काढून ठेवलाय. आपण कधी जागा होणार, आपण कधी आपल्या धरणाचा ताबा घेणार, आपली पोरं कधी तिथं 4 बोटी सोडून 4 पैसे दिवसाला कमवणार, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं व्यवसाय आपल्याला करायचे, काम करायचे. आणि त्याचा आपण जे काय आहे ते पुढचं नियोजन आपण एकत्र राहून करू. बाकी काम गावोगावी चालूच आहेत, काम कुठं थांबली नाहीत. आता तर मी अनेक वेळेला सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला दुसऱ्याच्याकडे मागायला जायला लागायचं, दुसऱ्याकडे जाऊन अर्ज द्यायला लागायचा, निवेदन द्यायला लागायचं की आमची ही कामं आमच्या मतदारसंघाची तेवढी बजेटमध्ये घ्या, नाबार्ड मध्ये घ्या, CRF मध्ये घ्या, आम्हाला जास्तीत जास्त निधी द्या. पण आता देण्याचा अधिकार तुमच्यामुळे माझ्याकडे आलाय. त्यामुळं नक्कीच आपल्या तालुक्याला जास्तीचं वाढलं जाणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण आपणच निर्णय घेणारे आणि आपणच सगळं करणारे आहे. त्यामुळे कुणी विकास कामांच्या बाबतीत कुठलीही समस्या किंवा कुठलीही शंका ठेवू नका. 100% आज विकास कामं जी आहे ती आपण पूर्णत्वाला नेऊ. शेवटी आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपण सगळ्यांनी आतापर्यंत जे आहे शब्दाचं राजकारण मी माझ्या कालावधीमध्ये केलंय. माझ्या याच्यामध्ये मी केलं ही वस्तुस्थिती आहे. मी कायम जिथं जिथं गेलो, जिथं जिथं सांगितलं त्या गावातला माझा शब्द मी पूर्णत्वाला नेला. मी कधीही दिलेला शब्द वाया जाऊन दिला नाही. ही वस्तुस्थिती, हे चित्र मी तालुक्यामध्ये उभा करून दाखवलं, हे आपल्या सगळ्यांनी बघितलंय. काही ठिकाणी सरकार कमी पडलं, सरकारचा पैसा मिळाला नाही, पण माझ्या वैयक्तिक याच्यातनं मी कामं मार्गी लावून दिली, ही सुद्धा वस्तुस्थिती मी दाखवली आहे. त्यामुळे कधीही शेवटी ज्या घराण्यातनं मी येतो, ज्या घराण्यातला एक व्यक्ती, ज्या घराण्यातला एक सदस्य, ज्या छत्रपतींच्या घराण्यातला एक वारस म्हणून मला लोक बघतात, माझ्याकडे बघतात. आज त्या घराण्याची परंपरा जपण्याचं काम माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी केलंय, हे आपण लक्षात घ्या. आणि पुढे सुद्धा करत राहणार, त्याबद्दल शंका ठेवू नका. पण माझी आपल्याला विनंती एवढीच आहे की आज आपल्याला निर्णय करायला लागणार आहे की संधी साधू 8 दिवसासाठी निवडणुकीसाठी येणारे, नेत्यांच्या मागं पुढं करणारे अशा लोकांबरोबर आपण जायचं का कायम आपल्यामध्ये असणारे आणि कायम आपल्यासाठी झटणारे आपले भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर राहायचं, हा निर्णय कुठेतरी आपल्याला केला पाहिजे. आज अनेक विषय आहेत, अनेक प्रश्न आहेत. असणी सांस्कृतिक भवन, आपण आज आशिलमालच्या इथं आपलं मोठं देवस्थान आहे, आज त्या ठिकाणी आपण 1 कोटी रुपयाचं आज सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी बांधलंय. आज बाकी पण कोयना विभागात सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर काम आपली बामनोली वगैरे इकडे चालू आहेत. आज राजमार्गाचं काम आपण एकीव ते माचुतर, पूर्वी आपण राजमार्ग एकदा केला, पण आता परत एकीव ते माचुतर हा पूर्ण रस्ता हा आपण हॅम मधनं करतोय. म्हणजे जसा आपला सातारा महाबळेश्वर रस्ता ज्या पद्धतीनं झाला, त्या योजनेतनं आता एकीव ते माचुतर हा पूर्ण रस्ता आपण त्या पद्धतीनं आता करायला घेतोय. आणि प्रयत्न हाच आहे की महाबळेश्वर, नवीन महाबळेश्वर जे होतंय, ज्या नवीन महाबळेश्वर मध्ये आपण सगळेजण आलोय, त्या नवीन महाबळेश्वरचा फायदा
हा आपल्या जावळी तालुक्याला झाला पाहिजे, इथल्या व्यावसायिकांना झाला पाहिजे, हा प्रयत्न या सगळ्या मागचा ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आज हे मी करू शकलो माझ्या लोकांसाठी, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी मला ताकद दिली, ज्यांनी माझ्या मागं जे उभे राहिले, आज त्यांच्यासाठी मला हे करता आलं, याचं 100% मला मनापासून समाधान आहे. आणि हे बघितल्यानंतर किंवा या सगळ्यांना बघितल्यानंतर आपण काहीतरी आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून न्याय देऊ शकलो हे नक्कीच बघितल्यावर मला मनापासून त्याचा आनंद वाटतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अशाच पद्धतीनं काम आपल्या तालुक्यामध्ये मी करत राहीन. फक्त तुमची साथ पाहिजे, तुमचं मतदान भाजपच्या या तिन्ही उमेदवारांना जिथं जे असतील तिथं कमळ बघायचं आणि कमळाच्या समोरचं बटन दाबायचं आणि आपल्या उमेदवारांना विजयी करायचं, एवढं लक्षात ठेवा. आता काही विरोधी उमेदवार आहेत, मला असं कळायला लागले की आता त्यांचं शेवटच्या टप्प्यात आलंय, त्यांना पराभव दिसतोय. आता प्रत्येक जण एक एक मत मागायला सुरुवात केली आहे. आम्हाला एकदा वरचं कोणाला द्यायचं त्याला ते आमचं काय म्हणणं नाही. आपल्याला असं करायचं नाही. जेवढी मतं राजनेताईंना तेवढीच मतं गणात विजय सपकाळांना पडली पाहिजेत. जेवढी मतं विजय सपकाळांची तेवढी ताईंना, तेवढेच आपल्या चिकणे ताईंना पलीकडे पडली पाहिजेत. हे सगळ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. विजय आपला आहे. 9 तारखेचा गुलाल या ठिकाणी भाजपच्याच कार्यकर्त्याच्या अंगावर असणार, हे चित्र स्पष्ट आहे. कुणी कितीही आटापिटा करू दे, कुणी कितीही आरोप करू दे, काही कुणी कितीही बाहेरचे नेते आणून इथं भाषण करू दे, काही फरक पडत नाही. जनतेला, जावळीकरांना काम करणारा कोण आहे हे माहित आहे, काम करणारा पक्ष कुठला आहे हे लोकांना माहित आहे. त्यामुळं अजिबात घाबरायचं आणि याचं कारण नाही. फक्त सगळ्यांनी ताकदीनं 9 तारखेला भारतीय जनता पार्टीला, त्यामुळं 9 तारखेला कमळाचं चिन्ह बघा आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून सर्वांना विजयी करा. आपल्या राजनेताई विजय सपकाळ, मगाशी भाऊंनी सांगितलं, आमचे उमेदवार पण बघा, चांगले उमेदवार. विजय सपकाळ तर पत्रकार आहेत, त्यांना समाजातलं चांगलं वाईट या गोष्टी सगळ्यांमध्ये उघड करण्याचं काम त्यांनी केलंय. आज असे उमेदवार दिले. राजनेताईंना अनुभव आहे. आज आपल्या पुष्पाताई यांचे मालक हे सरपंच म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलंय, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांना घेतलंय. त्यामुळे आज कुसुंबी सारखं गाव, तिथं आपण आता ब वर्ग यात्रास्थळाचं तीर्थक्षेत्राचा आपण दर्जा त्या ठिकाणी आपण मिळवलेला आहे. असे अनेक विषय आहेत. पण एवढीच विनंती आहे की आज ज्यांनी आपल्यासाठी केलं, आज ज्यांनी आपल्याला लाडकी बहीण योजना दिली, ज्यांनी शेतकऱ्यांना मोफत लाईट दिली, ज्यांनी शेतकरी सन्मान योजनेचा पैसा दिला, आज त्या भाजप बरोबर ज्यांनी आपल्याला घरकुलं दिली, आज त्याच भाजप बरोबर मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, यांच्याबरोबर आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे. एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.